मित्रांनो, तुमच्या घरात जन्मलेला मुलगा तुमचा वारस आहे की तुमच्या पूर्वजन्मातील कट्टर शत्रू? गरुड पुराणात एक असं भयानक सत्य सांगितलं आहे जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकेल. मित्रांनो, ही कथा आणि ही खोलवरची माहिती गोळा करून हा व्हिडिओ तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी खूप मोलाचा ठरेल. माझ्या या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि अशाच गूढ पौराणिक कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या. एका खोलीत एक बाप आपल्या नुकत्याच जन्मलेल्या कापसासारख्या मऊ आणि उलाशा नवजात मुलाला आपल्या मजबूत हातात घेतो. त्या बापाचे डोळे आनंदाने पाणावलेले असतात. तो त्या चिमुकल्या चेहऱ्याकडे एकटक पाहत राहतो आणि त्याच्या मनात हजारो स्वप्नांची रांगोळी तयार होऊ लागते. हा माझ्या म्हातारपणाचा आधार बनेल, तो स्वतःशीच पुटपुटतो. माझ्या घराण्याचे नाव हा उज्ज्वल करेल. मी माझ्या आयुष्यात जे जे मिळवू शकलो नाही ते सर्व मी याला देईन. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून याला मोठं करीन, पण याला कोणतीही कमी पडू देणार नाही. हा माझा अंश आहे, माझा वारस. बापाच्या डोळ्यात दिसणारे ही स्वप्न, हा आनंद अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येक माता पिता हेच स्वप्न पाहतात. पण मित्रांनो, इथूनच एका भयानक रहस्याची सुरुवात होते. अचानक एक प्रश्न उपस्थित होतो. तुमच्या कुळात तुमच्या रक्तात जन्मलेला हा मुलगा खरोखरच ईश्वराचा आशीर्वाद आहे की एका भयंकर शापाची सुरुवात? मित्रांनो, ज्या मुलाला तुम्ही काळजाचा तुकडा समजून वाढवता तो खरोखर तुमचाच आहे की कोणत्या तरी पूर्वजन्मीच्या भयंकर कर्माची परतफेड करण्यासाठी आलेला एक वसुली अधिकारी? या प्रश्नाचे उत्तर सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचे आहे आणि म्हणूनच आपल्याला वळावं लागतं गरुड पुराणाकडे. हिंदू धर्मातील सर्वात गूढ, सर्वात रहस्यमयी आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाची अचूक माहिती देणाऱ्या या महापुराणात असे काही संदर्भ दडलेले आहेत जे वाचून माणसाची झोप उडते. कथेची सुरुवात होते यमलोकात. मृत्यूचा देव यमराज आणि भगवान विष्णूंचे वाहन असलेले पक्षीराज गरुड यांच्यातील एक अत्यंत गूढ संवादातून. एकदा पक्षीराज गरुड, ज्यांच्या मनात मृत्यू लोकातील म्हणजेच पृथ्वीवरील मानवाच्या वागणुकीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते, ते धर्मराज यमराजांच्या दरबारात पोहोचतात. गरुड अत्यंत आदरयुक्त आणि जिज्ञासू स्वरात विचारतात, हे धर्मराज, मी पृथ्वीवर एक विचित्र खेळ पाहतो आहे. जेव्हा एखाद्या बालकाचा, विशेषतः पुत्राचा जन्म होतो तेव्हा मनुष्य एवढा आनंद का साजरा करतो? तो त्या अजाणत्या जीवाला आपला मानून त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागतो. पण मी हेही पाहिलं आहे की अनेकदा हाच पुत्र पुढे जाऊन त्या माता पित्यांच्या जीवावर उठतो. ज्या बापाने त्याला जन्म दिला त्याच्या छातीवर तो पाय देतो. जर पुत्र हा ईश्वराचा आशीर्वाद आहे तर मग काही पुत्र आपल्याच माता पित्यांचे मारेकरी किंवा त्यांना जन्मभर असह्य वेदना देणारे का निघतात? हा नियतीचा कोणता क्रूर खेळ आहे? यमराज शांतपणे हसतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक न्यायी, कठोर पण तितकाच तटस्थ भाव असतो. ते गंभीर आवाजात म्हणतात, हे पक्षीराज, मनुष्य हा अज्ञानाच्या आणि मोहाच्या अंधारात जगतो. त्याला वाटतं की त्याच्या घरात येणारा जीव हा नव्याने निर्माण झालेला कोरा कागदच आहे, पण तसं नसतं. मृत्यू लोकात कोणीही कोणाकडे अकारण जन्म घेत नाही. ज्याला मनुष्य माझा मुलगा म्हणतो तो त्याचा नसतोच मुळी. तो असतो एका अत्यंत जुन्या आणि न मिटलेल्या हिशोबाचा अंतिम टप्पा. यमराज पुढे चित्रगुप्ताच्या खात्याचा नियम समजावून सांगतात. हे गरुडा, चित्रगुप्ताच्या दरबारात प्रत्येक आत्म्याच्या कर्मांची अत्यंत सूक्ष्म नोंद असते. जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू होतो तेव्हा फक्त शरीर नष्ट होत नाही, त्याचे हिशोबही संपत नाहीत. जर एखाद्या माणसाने आपल्या आयुष्यात कोणाला फसवून त्याची संपत्ती हडपली असेल, कोणाला अकारण शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या असतील, तर ती पीडित आत्मा मरण पावताना एक भयंकर सुडाची भावना घेऊन शरीर सोडते. ती आत्मा चित्रगुप्ताच्या दरबारात न्यायाची याचना करते. यमराजांचा आवाज आता अधिक भेदक होतो आणि मग तो कर्मसिद्धांतात लागू होतो, ज्याला ऋणानुबंध असं म्हणतात. ऋणानुबंध म्हणजे केवळ प्रेमाचे नाते नव्हे तर कर्माचे कर्ज.
जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचे लाखो रुपये बुडवले असतील आणि तो तसाच मेला, तर चित्रगुप्त त्या फसवलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला पुढच्या जन्मी त्याच धोकेबाज माणसाच्या घरात पुत्र म्हणून जन्माला घालतात. तो प्रेमापोटी नाही, तर व्याजासकट आपला जुना हिशोब वसूल करण्यासाठी येतो. तो जन्म घेतो, लहानाचा मोठा होतो, बापाची सर्व संपत्ती उडवतो, त्याला रस्त्यावर आणतो आणि आपला हिशोब पूर्ण झाल्यावर त्याला वाऱ्यावर सोडून निघून जातो. यालाच मनुष्य अज्ञानाने माझे दुर्दैव म्हणतो, पण तो फक्त न्यायाचा एक अदृश्य तराजू असतो. हा संवाद सुरू असतानाच यमराज गरुडाला पृथ्वीवर एक दृश्य दाखवतात आणि इथून कथेची गती अचानक संत होते. तो उत्सव, तो आनंद आता पार विरून गेला आहे. काळ पुढे सरकला आहे. तोच बाप ज्याने आपल्या वंशाचा दिवा हातात घेऊन मोठी स्वप्ने पाहिली होती, तो आज वयाच्या 70ीत पोहोचला आहे. ज्या मजबूत हातांनी त्याने मुलाला पाळण्यात झुलवले होते, ते हात आज थरथर कापत आहेत. पाठीला बाक आला आहे आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे पसरले आहे. त्याने आपले सर्वस्व पणाला लावून रक्ताचे पाणी करून स्वतःच्या गरजा मारून त्या मुलाला मोठे केले होते. स्वतः फाटके कपडे घातले, पण मुलाला ब्रँडेड कपडे दिले. स्वतः उपाशी राहिला, पण मुलाच्या शिक्षणासाठी लोकांचे उंबरटे झिजवले. पण आज त्या घराचा दरवाजा जोरात बंद होतो. निघून जा इथून. म्हातारा झालास तरी तुझी हाव संपत नाही. म्हातारा झालायस तर गप्प पडून राहायचं. सारखी कटकट. तू केलंस तरी काय माझ्यासाठी? माझं आयुष्य बर्बाद करून ठेवलंस तू. मुलाचे हे विषारी शब्द त्या बंद दरवाजा पलीकडून एखाद्या शस्त्रासारखे बापाच्या काळजात घुसत आहेत. सून खिडकीतून तुच्छतेने पाहत आहे. बाहेर सुसाट्याचा थंड वारा सुटला आहे. तो म्हातारा बाप त्या थंडीत घराबाहेरच्या कच्च्या रस्त्यावर उभा आहे. त्याच्या हातात फक्त एक जुनी फाटलेली पिशवी आहे, ज्यात त्याचे 2 जोड कपडे आहेत. पायात साधी चप्पलही नाही. तो रिकाम्या हातांनी, थरथरत्या पायांनी त्या बंद दरवाजाकडे काही काळ सुन्न होऊन पाहत राहतो. तो संतापत नाही, तो शिव्या देत नाही. तो आतून पूर्णपणे कोलमडून पडतो. त्याच्या डोळ्यांसमोर तो दिवस उभा राहतो जेव्हा हाच मुलगा रांगताना पडला होता. तेव्हा बापाच्या काळजाचा ठोका चुकला होता. आज तोच मुलगा त्याला घराबाहेर ढकलून मोकळा झाला होता. त्या वृद्ध पित्याचे पाणावलेले डोळे हळूहळू वर आकाशाकडे वळतात. दाटून आलेल्या ढगांकडे पाहत तो आपले दोन्ही थरथरणारे हात जोडतो. गालांवरून अश्रूंच्या गरम धारा वाहू लागतात आणि हुंदका आवरत अत्यंत थकलेल्या, रडवेल्या आणि असह्य स्वरात तो विचारतो, देवा, हे जगन्नाथा, मी काय पाप केलं होतं रे? असा कोणता गुन्हा घडला माझ्या हातून की ज्याची इतकी भयानक शिक्षा तू मला देतोयस? ज्याला मी स्वतःच्या श्वासापेक्षा जास्त जपलं, त्यानेच माझे असे लसके का तोडले? मी तर फक्त निस्वार्थ प्रेम केलं होतं ना. मग माझ्या पदरात हे जगते निखारे का टाकलेस देवा? का? त्याचा तो आर्तटाहो, ती तीव्र वेदना आणि ती अनुत्तरित असहाय्यता त्या शांत रस्त्यावर विरून जाते. त्याला उत्तर देणारं तिथं कुणीच नसतं. मित्रांनो, त्या वृद्ध पित्याचा तो आक्रोश, त्याची ती अवस्था पाहून कोणाचंही हृदय पिळवटून निघेल. पण हे दृश्य पाहून यमलोकात यमराज मात्र अत्यंत शांत होते. त्यांनी गरुडाकडे पाहिले आणि म्हटले, हे पक्षीराज, या पित्याचे अश्रू आज जरी खोटे नसले तर याच्या या अवस्थेला जबाबदार याचाच पूर्वजन्माचा तो काळा इतिहास आहे, जो आज पुत्र बनून याच्या दारात उभा आहे. गरुड पुराणातील हा सिद्धांत आपल्याला विचार करायला भाग पाडतो की आपल्या घरात येणारा जीव नक्की कोणत्या उद्देशाने आला आहे. तर मग शास्त्र नेमकं काय सांगतं? पूर्वजन्मातील हिशोब पूर्ण करण्यासाठी एक आत्मा, एक पुत्र कोणत्या 4 रूपांमध्ये आपल्या घरी येतो? या 4 प्रकारांपैकी कोणता पुत्र तुमच्या घरी जन्माला आलाय हे कसे ओळखायचे? आणि यातील सर्वात भयानक रूप कोणतं, जे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी करू शकतं? हे रहस्य जाणून घेण्यासाठी पुढे का? हे पक्षीराज, गरुड पुराणात पुत्राचे जे 4 प्रकार सांगितले आहेत, त्यापैकी सर्वात पहिलं आणि भयंकर रूप म्हणजे शत्रुपुत्र. यमराजांचा आवाज आता अधिक गंभीर आणि इशारा देणारा झाला होता. मृत्यू लोकातील मानवाच्या कर्मांचा हिशोब सांगताना ते गरुडाला एका अत्यंत भयानक सत्याची जाणीव करून देत होते.
शत्रुपुत्र म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून पूर्वजन्मातील तोच कट्टर वैरी असतो, ज्याचा तुम्ही भयंकर छळ केलेला असतो. जेव्हा एखाद्या बलाढ्य, धनदांडगा आणि सत्तेच्या मस्तीत अंध झालेला माणूस एखाद्या निरपराध व्यक्तीचा जीव घेतो, त्याची संपत्ती लुटतो आणि त्याला तडफडून मारतो, तेव्हा तो निरपराध माणूस नुसताच मरत नाही, तर तो एक भयंकर शाप आणि सुडाची आग घेऊन मरतो. यमराजांनी गरुडाला पूर्वजन्मातील त्या अत्याचाराची कथा उलगडून सांगायला सुरुवात केली. कल्पना करा पक्षीराज, एका अत्यंत क्रूर माणसाची, ज्याने आपल्या ताकदीच्या जोरावर एका गरीब असहाय्य माणसाची पिढीजात जमीन बळकावली. त्या गरीबाने हात जोडले, गयावया केल्या, आपल्या लहान मुलांची आणि पत्नीची भूक दाखवली, पण त्या क्रूर माणसाला पाजर फुटला नाही. त्याने त्या गरीबाला भर चौकात बेदम मारहाण केली. रक्ताच्या थरोळ्यात पडलेला तो गरीब जेव्हा मृत्यूच्या दारात उभा होता, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते, तर सुडाचे निखारे होते. त्याने मरताना आकाशाकडे पाहत त्या क्रूर माणसाला उद्देशून एक भयंकर शपथ घेतली होती. तू माझा आणि माझ्या कुटुंबाचा घास हिरावून घेतलास, मला रस्त्यावर कुत्र्यासारखं मारलंस, मी हे कधीच विसरणार नाही. पुढच्या जन्मी मी तुझाच अंश बनून येईन आणि तुझ्याच घरात घुसून तुझ्या आयुष्याची अशी राखरांगोळी करेन की तुला मृत्यूची भीक मागावी लागेल, पण तुला मरणही येणार नाही. चित्रगुप्ताच्या दरबारात या तडफडणाऱ्या आत्म्याची ही शपथ आणि त्याचा हा आक्रोश नोंदवला जातो. चित्रगुप्त, जे कर्माच्या न्यायाचे सर्वात मोठे अधिकारी आहेत, ते आपला निर्णय सुनावतात. ते या सुडग्रस्त आत्म्याला त्याच क्रूर माणसाच्या घरात त्याच्याच पत्नीच्या गर्भातून पुत्र म्हणून जन्म घेण्याचा आदेश देतात आणि इथूनच सुरू होतो तो विनाशाचा खेळ, ज्याला माणूस अज्ञानाने माझं दुर्दैव समजतो. तो शत्रू या जन्मी बाप बनलेल्या त्या माणसाच्या घरी पुत्र म्हणून जन्म घेतो. घरात मोठा उत्सव साजरा होतो. बाप आनंदाने वेडावलेला असतो. तो आपल्या या वंशाच्या दिव्याला तळहाताच्या फुडासारखं जपतो. त्याला हवं ते मिळवून देतो. स्वतःच्या सर्व इच्छा मारून तो मुलाचे लाड पुरवतो. मुलगा हळूहळू मोठा होतो, पण त्याच्या नसानसात पूर्वजन्माचा तोच राग, तोच सूड आणि तोच तिरस्कार भिनलेला असतो, ज्याची बापाला पुसटशीही कल्पना नसते. हा मुलगा कधीच आपल्या बापाचा आदर करत नाही. तो लहानपणापासूनच आक्रमक, हट्टी आणि निर्दयी असतो. जसा हा शत्रुपुत्र तारुण्यात पदार्पण करतो, तसा तो आपला खरा रंग दाखवायला सुरुवात करतो. तो व्यसनाधीन होतो, चुकीच्या संगतीत अडकतो आणि बापाच्या कष्टाच्या पैशांची उधळपट्टी करू लागतो. बापाने समजावण्याचा प्रयत्न केला तर तो अंगावर धावून जातो. हळूहळू तो बापाच्या व्यवसायावर आणि संपत्तीवर आपला ताबा मिळवतो. अत्यंत थंड आणि निर्दयी डोक्याने तो सर्व कागदपत्रांवर सह्या घेतो आणि ज्या दिवशी सर्व संपत्ती त्याच्या नावावर होते, त्या दिवशी तो आपला अंतिम वार करतो. ज्या घरात बापाने त्याला लहानाचं मोठं केलं होतं, त्याच घरातून तो बापाला धक्के मारून बाहेर काढतो. नोकरांसमोर तो आपल्या जन्मदात्याचा अपमान करतो आणि अत्यंत कठोर निर्दयी आवाजात म्हणतो, हा तुझा पैसा नाहीये म्हाताऱ्या, हा माझा पैसा आहे आणि या घरावर आता माझा हक्क आहे. इथून चालता हो आणि परत या घराची पायरी चढू नकोस. तो बाप ज्याने पूर्वजन्मात त्याची संपत्ती लुटली होती, तो आज रस्त्यावर भिकारी बनून उभा असतो. त्याला न्याय मागायला कोणतीही जागा उरत नाही. हा असतो शत्रुपुत्र, जो केवळ आणि केवळ सोड घेण्यासाठी जन्म घेतो आणि बापाच्या आयुष्याचं वाळवंट करून मोकळा होतो. गरुड हे ऐकून स्तब्ध झाले. त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. माणसाच्या कर्मांची अशीही भयानक शिक्षा असू शकते, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी विचारले, हे धर्मराज, जर हा शत्रुपुत्र इतका भयंकर आहे, तर मग पुत्राचे दुसरे रूप कोणते आहे? काय ते यापेक्षाही जास्त वेदनादायी आहे? यमराजांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते म्हणाले, हे गरुडा, पुत्राचे दुसरे रूप आहे ऋणपुत्र. हा पुत्र शत्रुपुत्रासारखा आक्रमक नसतो. तो बापाचा अपमान करत नाही किंवा त्याला घराबाहेरही काढत नाही, पण तो अशा काही वेदना देतो ज्या बापाच्या काळजाचे तुकडे तुकडे करतात. ऋणपुत्र म्हणजे तो आत्मा ज्याने पूर्वजन्मात तुम्ही काही कर्ज बुडवले आहे. तुम्ही एखाद्याकडून पैसे उधार घेतले असतील आणि ते परत केले नसतील.
एखाद्या कामगाराकडून राब राबवून घेतली असेल पण त्याची मजुरी दिली नसेल किंवा एखाद्याची फसवणूक करून त्याचे पैसे हडपले असतील, तो पैसा, तो हिशोब कधीच संपत नाही. तो हिशोब पूर्ण करण्यासाठी ती व्यक्ती तुमच्या घरी ऋणपुत्र म्हणून जन्माला येते. ऋणपुत्र जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो अगदी निरागस आणि दुर्बल असतो. तो जन्मतच एखाद्या भयंकर आणि दुर्मिळ आजार घेऊन येतो. तो दिसायला अत्यंत गोंडस असतो, त्यामुळे आईबापाचा जीव त्याच्यात अडकलेला असतो. पण त्याच्या जन्मापासूनच घराला हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात. बापाची सारी कमाई, त्याची सारी जमापुंजी फक्त आणि फक्त औषधांवर, डॉक्टरांच्या फीवर आणि उपचारांवर खर्च होऊ लागते. तो निष्पाप वाटणारा ऋणपुत्र अंथरुणावर पडून असतो आणि त्याची ती तडफड आईबापाला पाहवत नाही. बापाची रात्रंदिवस धावपळ सुरू असते. एका डॉक्टरांकडून दुसऱ्या डॉक्टरांकडे, एका शहरातून दुसऱ्या शहरात. मुलाला वाचवण्यासाठी बाप आपली जमीन विकतो, घर गहाण ठेवतो. आई स्वतःच्या अंगावरचे सर्व दागिने विकून टाकते, लोकांकडून उधारी मागते, नातेवाईकांची उंबरटे झिजवते. पैसा पाण्यासारखा वाहून जातो, पण मुलाच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नाही. मुलाच्या शरीरातून वेदनांच्या रूपाने आणि बापाच्या खिशातून पैशांच्या रूपाने तो पूर्वजन्माचा हिशोब चुकता होत असतो. आई बाप देवासमोर रडून रडून प्रार्थना करतात, नवस बोलतात, पण ऋणपुत्राच्या बाबतीत कोणताही नवस फळत नाही. कारण हा देवाचा नाही तर हा कर्माचा खेळ असतो. आणि मग एक दिवस असा येतो ज्या दिवशी पूर्वजन्मात बुडवलेला तो सर्व पैसा त्यावरील व्याजासकट उपचारांच्या माध्यमातून पूर्णपणे खर्च झालेला असतो. चित्रगुप्ताच्या वहीतील तो हिशोब शून्य होतो. तो ऋणानुबंध तिथेच संपतो आणि ज्या क्षणी तो हिशोब पूर्ण होतो त्या क्षणी तो ऋणपुत्र आपला शेवटचा श्वास घेतो. तो आईबापांना कायमचा सोडून निघून जातो. मागे फक्त रिकामा खिसा, डोक्यावर लाखो रुपयांचे कर्ज आणि कधीही न भरून येणारी पोकळी ठेवून. रात्रीचे 2 वाजले होते. रुग्णालयाच्या त्या थंड आणि निर्जीव कॉरिडॉरमध्ये एक भयानक शांतता पसरली होती. आयसीयूच्या बाहेर एक बाप जमिनीवर डोकं धरून बसला होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते आणि आतून तो पूर्णपणे तुटलेला होता. थोड्याच वेळापूर्वी आतल्या मशीनचा तो सलग चालणारा बिप आवाज बंद झाला होता आणि त्या जागी एक सरळ रेषा आली होती. आतून डॉक्टर पाय ओढत बाहेर आले आणि त्यांचे खाली झुकलेले मस्तक सगळं काही सांगून जात होतं. डॉक्टर हळूच त्या बापाच्या खांद्यावर हात ठेवतात आणि अत्यंत जड अंतकरणाने म्हणतात, आय एम सॉरी. आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले पण आम्ही तुमच्या मुलाला वाचवू शकलो नाही. हे शब्द एखाद्या गरम शिशासारखे त्या आईबापांच्या कानात वितळत जातात. ती विफळणारी, प्रेमळ पण आता पूर्णपणे असहाय्य झालेली आई आयसीयूच्या काचेबाहेरून आतमध्ये पाहते. तिचा काळजाचा तुकडा आता एका पांढऱ्या चादरीत शांत झोपला होता. तिच्या हातात फक्त औषधाची एक रिकामी बाटली असते जी तिने शेवटची आशा म्हणून आणली होती. ती बाटली तिच्या हातातून निसटते आणि जमिनीवर पडून तिचे तुकडे होतात, अगदी तिच्या आयुष्यासारखेच. ती आई मटकन जमिनीवर बसते आणि एक काळी चिरणारा हंबरडा फोडते. तिच्या त्या अर्थकिंकाळीने रुग्णालयाच्या भिंतीही थरथरतात. तो बाप मात्र एकही शब्द बोलत नसतो. त्याच्या डोळ्यातील अश्रू आता आटले होते. त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक भयानक पोकळपणा आणि नियतीपुढे पत्करलेली शरणागती होती. तो आतून संपला होता. आयुष्यभराची कमाई गेली होती. डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज होतं आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलं होतं तोच आता या जगात राहिला नव्हता. अनंत दुःख, अंधकार आणि देवावरील उडालेला विश्वास एवढंच आता त्याच्या नशिबात उरलं होतं. पूर्वजन्माच्या कर्जाची एवढी भयंकर किंमत त्यांना चुकवावी लागली होती. गरुड पुराणातील हे सत्य अत्यंत कटू आणि हृदय पिळवटून टाकणारं आहे. शत्रुपुत्र आणि ऋणपुत्र हे दोन्ही फक्त आणि फक्त पूर्वजन्माच्या पापांची व कर्मांची शिक्षा देण्यासाठीच आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या वाट्याला प्रेम देणं नसतं तर फक्त वेदना देणं लिहिलेलं असतं. पण हे फक्त शिक्षेचं रूप आहे. हे दोन्ही प्रकार माणसाला त्यांच्या वाईट कर्मांची फळे देतात. पण गरुड पुराण या व्यतिरिक्त पुत्राचे आणखीन एक असे रूप सांगते जे या कलियुगात अत्यंत दुर्मिळ आहे.
एक असा मुलगा जो खरोखरच तुमचा आधार बनतो, जो तुमच्यासाठी स्वतःचे प्राणही पणाला लावतो. तो कोण असतो, त्याचे पूर्वजन्मी तुमचे कोणते देणे लागते आणि तुम्ही त्याला कसे ओळखाल, हे रहस्य आणखीनच आश्चर्यकारक आहे. पण हे पक्षीराज चित्रगुप्ताच्या दरबारात केवळ पापांचा आणि अत्याचारांचाच हिशोब ठेवला जातो असे नाही, तर माणसाने निस्वार्थ भावनेने केलेल्या पुण्याचा आणि सत्कर्माचा हिशोब सुद्धा तितक्याच बारकाईने ठेवला जातो. यमराजांचा आवाज आता थोडा मवाळ आणि शांत झाला होता. रुग्णालयाच्या त्या भयानक दृश्यातून गरुडाचे लक्ष वळवत यमराज पुढे म्हणाले, पुत्राचे तिसरे रूप आहे सेवक पुत्र. हा तो आत्मा असतो ज्याला तुम्ही तुमच्या पूर्वजन्मात अत्यंत निस्वार्थ भावनेने मदत केलेली असते. कल्पना करा, पूर्वजन्मात तुम्ही रस्त्यावरून जात आहात आणि एखादा अनोळखी माणूस भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. सगळे लोक फक्त बघतच उभे आहेत, पण तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून रक्ताने माखलेल्या त्या माणसाला उचलून रुग्णालयात नेता आणि त्याचे प्राण वाचवता. किंवा एखाद्या भुकेने व्याकुळ झालेल्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या जीवाला तुम्ही स्वतःच्या ताटातील घास भरवता. त्या बदल्यात तुम्ही कोणतीही अपेक्षा ठेवत नाही. यमराजांच्या चेहऱ्यावर आता एक स्मित हास्य होते. ते म्हणाले, जेव्हा असा उपकृत झालेला आत्मा शरीर सोडतो, तेव्हा तो चित्रगुप्तासमोर उभा राहून स्वतःहून मागणी करतो की ज्या महान आत्म्याने माझे प्राण वाचवले, मला जीवनदान दिले, त्याच्या ऋणातून मुक्त होण्याची मला संधी द्या. आणि मग हा कृतज्ञ आत्मा त्या माणसाच्या पोटी सेवक पुत्र म्हणून जन्म घेतो. हा पुत्र जेव्हा घरात येतो, तेव्हा तो स्वतःसोबत अपार शांती, समाधान आणि सुख घेऊन येतो. हा आजच्या कलियुगात जन्माला आलेला आधुनिक श्रवणबाळ असतो. सेवक पुत्राचे जीवन हे केवळ आणि केवळ त्याच्या मातापित्यांसाठी सेवेसाठी समर्पित असते. तो लहानपणापासूनच अत्यंत आज्ञाधारक, नम्र आणि संस्कारी असतो. तो कधीही आपल्या बापाशी उलटून बोलत नाही किंवा आईचा कधीही अपमान करत नाही. जेव्हा त्याचे आईबाप म्हातारे होतात, आजारी पडतात, तेव्हा हा मुलगा आपली स्वतःची सुखे, आपली स्वप्ने आणि काही वेळा आपले स्वतःचे वैयक्तिक आयुष्यही एका बाजूला ठेवतो. तो आपल्या वृद्ध आईबापांची एखाद्या लहान मुलासारखी काळजी घेतो. तो स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवतो, त्यांना वेळेवर औषधे देतो. एवढंच नाही, तर जेव्हा आजारपणात आईबाप अंथरुणाला खिळतात, तेव्हा तो न कंटाळता त्यांचे मलमूत्रही स्वतःच्या हाताने साफ करतो. त्याला यात कोणतीही लाज वाटत नाही. उलट त्याला यात ईश्वराची पूजा केल्याचे समाधान मिळते. तो आपल्या आईबापांच्या पायात काटे मोडू देत नाही. यमराज गरुडाला मृत्यू लोकातील एका छोट्याशा अंधाऱ्या पण उबदार खोलीतील दृश्य दाखवतात. बाहेर कडाक्याची थंडी आहे आणि मध्यरात्रीचे 3 वाजले आहेत. त्या खोलीत एका जुन्या लोखंडी पलंगावर एक अत्यंत वृद्ध आणि आजारी माता झोपलेली आहे. तिचे शरीर आजाराने पूर्णपणे पोखरून निघाले आहे. श्वास घेताना तिला प्रचंड त्रास होत आहे आणि वेदनेने ती अधूनमधून कण्हत आहे. तिच्या पलंगाच्या अगदी जवळ जमिनीवर एक सतरंजी टाकून तिचा मुलगा बसला आहे. तो गेले कित्येक महिने धड झोपलेलाही नाही. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे आली आहेत. चेहरा थकलेला आहे, पण त्याच्या डोळ्यातील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. आईची थोडी जरी चुळबुळ झाली तरी तो लगेच उठून बसतो. आईच्या वेदनेने आकसलेल्या चेहऱ्याकडे तो अत्यंत मायेने पाहतो. तो हळूच पुढे सरकतो आणि आपले दोन्ही उबदार हात आईच्या त्या सुरकतलेल्या, थरथरणाऱ्या आणि थंड पडलेल्या हातांवर ठेवतो. आई वेदनेने डोळे उघडते. अंधुक प्रकाशात तिला तिचा मुलगा दिसतो, जो रात्रभर तिच्यासाठी जागा आहे. तो मुलगा अत्यंत मृदू, शांत आणि धीर देणाऱ्या आवाजात म्हणतो, आई, मी आहे ग इथे. तू घाबरू नकोस, तू झोप. तेवढ्या एका स्पर्शाने आणि त्या 2 शब्दांनी त्या वृद्ध मातेच्या शरीरातील सर्व वेदना जणू काही क्षणांसाठी नाहीशा होतात. तिच्या पाणावलेल्या, खोल गेलेल्या डोळ्यातून कृतज्ञतेचे 2 गरम अश्रू ओघळून उशीवर सांडतात. ती थरथरत्या हाताने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवते. तिचा कंठ दाटून जातो. ती काहीही बोलू शकत नाही, पण ती डोळे मिटते आणि आकाशाकडे पाहत मनातल्या मनात साकडे घालते. देवा, हे परमेश्वरा, तू माझ्यावर खूप मेहरबान आहेस. या जन्मात मी असे कोणते पुण्य केले होते की मला हा साक्षात देवच मुलाच्या रूपात दिलास.
माझे सर्व आजार, सर्व वेदना याच्या एका स्पर्शाने गोड वाटू लागले आहेत. माझ्या आयुष्याचं सोनं झालं, देवा सोनं झालं. त्या अंधाऱ्या खोलीत केवळ त्या मातेच्या समाधानाचा आणि त्या मुलाच्या निस्सीम सेवेचा एक दैवी प्रकाश पसरलेला असतो. तिथे कोणताही स्वार्थ नसतो. असतो तो फक्त दोन आत्म्यांमधील अत्यंत पवित्र असा ऋणानुबंध. पूर्वजन्मात वाचवलेले प्राण या जन्मात प्रेमाच्या आणि सेवेच्या रूपाने असे सार्थकी लागत असतात. हे दृश्य पाहून गरुडाचेही डोळे पाणावले. त्यांनी यमराजांना हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, हे धर्मराज, हा सेवक पुत्र खरोखरच एखाद्या देवदूतासारखा आहे. जर पूर्वजन्माचे पुण्य इतके महान फळ देऊ शकते, तर मग पुत्राचे जे चौथे रूप आहे ते कसे असेल, ते यापेक्षाही श्रेष्ठ असू शकते का? यमराज गंभीर झाले. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. ते म्हणाले, हे पक्षीराज, पुत्राचे चौथे रूप हे या मृत्यूलोकात लाखांमध्ये एखादेच असते. त्याला गरुड पुराणात धर्मपुत्र असे म्हटले आहे. सेवक पुत्र हा पूर्वजन्माचे ऋण फेडण्यासाठी येतो आणि फक्त आपल्या मातापित्यांची सेवा करून तो निघून जातो. पण धर्मपुत्र हा अत्यंत उच्च कोटीचा, पवित्र आणि महान आत्मा असतो. तो फक्त एका कुटुंबासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जन्माला येतो. या आत्म्याचे पूर्वजन्मातील संचित इतके प्रचंड असते की ज्या घरात तो जन्म घेतो त्या संपूर्ण कुळाचा तो उद्धार करतो. धर्मपुत्र हा लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी, ज्ञानमार्गी आणि सत्यवचनी असतो. तो कधीही अधर्माच्या मार्गावर पाऊल टाकत नाही. तो संपत्तीच्या किंवा मोहाच्या मागे धावत नाही. तो समाजातील दीनदुबळ्यांसाठी, न्यायासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचतो. त्याचे विचार, त्याचे कार्य आणि त्याचे कर्तृत्व इतके महान असते की त्याच्यामुळे त्याच्या आईवडिलांचे नाव संपूर्ण जगात सुवर्ण अक्षरांनी कोरले जाते. लोक त्याच्या मातापित्यांना वंदन करतात आणि म्हणतात, धन्य ते मातापिता ज्यांच्या पोटी असा महान सुपुत्र जन्माला आला. अशा धर्मपुत्राच्या पुण्यामुळे मृत्यूनंतर त्याच्या मातापित्यांना थेट स्वर्गलोकात किंवा मोक्षगतीला स्थान मिळते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद अशी कितीतरी उदाहरणे या मृत्यूलोकात आहेत, जी खऱ्या अर्थाने धर्मपुत्र म्हणून जन्माला आली आणि त्यांनी आपल्या कुळाचे नाव विश्वात अमर केले. यमराजांनी पुढे एक अत्यंत गुंतागुंतीचे कर्मशास्त्रीय रहस्य उलगडायला सुरुवात केली. ते म्हणाले, हे गरुडा, आजच्या काळात मृत्यूलोकातील लोक एक शब्द खूप वापरतात, जनरेशन गॅप, म्हणजेच पिढ्यांमधील अंतर. जेव्हा घरात बाप आणि मुलाचे पटत नाही, दोघांमध्ये सतत भांडणे होतात, वैचारिक मतभेद होतात, तेव्हा लोक अज्ञानाने त्याला पिढ्यांचे अंतर किंवा वयाचा फरक असे नाव देतात. पण चित्रगुप्ताच्या दरबारात जनरेशन गॅप नावाचा कोणताही प्रकार नसतो. यमराजांचा आवाज आता अधिक भेदक झाला. जे घरात बाप आणि मुलामध्ये घडते तो निव्वळ पूर्वजन्मातील दोन भिन्न आत्म्यांचा आणि त्यांच्या कर्मांचा संघर्ष असतो. जर बाप आणि मुलामध्ये सतत भांडणे होत असतील, मुलगा बापाचे ऐकत नसेल, तर तो पूर्वजन्माचा अपूर्ण हिशोब आहे. दोन शत्रू आत्मे एकाच घरात एकत्र आले आहेत आणि ते एकमेकांना मानसिक त्रास देऊन आपला जुना हिशोब चुकता करत आहेत. हे त्याचे एकमेव कारण असते. हे सर्व ठरलेले असते. कोणती आत्मा कोणाच्या गर्भात जाईल हे फक्त आणि फक्त त्या जीवांच्या परस्पर कर्मांवरच अवलंबून असते. गरुड हे सर्व ऐकून पूर्णपणे अवाक झाले होते. जन्म, मृत्यू आणि पूर्वजन्म या चक्रातील हे एवढे अचूक आणि भयंकर गणित त्यांना पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे समजले होते. पुत्राचे हे 4 प्रकार, शत्रुपुत्र, ऋणपुत्र, सेवकपुत्र आणि धर्मपुत्र, हे सर्व माणसाच्याच कर्मांचे आरसे आहेत हे आता स्पष्ट झाले होते. पण गरुडाच्या मनात आता एका नव्या, अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नाने जन्म घेतला. त्यांनी यमराजांना विचारले, हे धर्मराजा, जर हे सर्व आधीच ठरलेले आहे, जर माझ्या घरात जन्माला येणारा मुलगा हा माझ्या कर्मांचे फळ आहे, तर मग मृत्यूलोकातील माणसाने काय करावे? त्याने आपल्या मुलावर प्रेम करावे की करू नये? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज मृत्यूलोकात लोक माझा मुलगा करत त्याच्यासाठी वेडे होतात. त्याच्या सुखासाठी, त्याच्या भविष्यासाठी हा बाप दुसऱ्यांचे गळे कापतो, लाच घेतो, गरिबांचा हक्क हिरावून घेतो आणि पापाचे डोंगर उभे करतो.
या अंधपुत्र मोहापायी जे लोक भयंकर पापे करतात त्यांचे मृत्यूनंतर काय होते, त्यांना कोणती शिक्षा भोगावी लागते. यमराजांचा चेहरा अचानक अत्यंत कठोर आणि भयानक झाला. त्यांच्या डोळ्यात आता न्यायाची आणि शिक्षेची आग धगधगू लागली. मृत्यू लोकातील या सर्वात मोठ्या आणि भयानक पापाचे वर्णन करण्याची वेळ आत्ता आली होती. हे पक्षीराज, यमराजांचा आवाज आता एखाद्या कडकडणाऱ्या विजेसारखा यमलोकात घुमू लागला होता. मृत्यूलोकातील मानवाचा सर्वात मोठा शत्रू बाहेर कुठेही नसून त्याच्या स्वतःच्याच घरात, त्याच्या स्वतःच्याच मनात दडलेला आहे. आणि तो भयंकर शत्रू म्हणजे अंधपुत्र मोह. यमराजांच्या या शब्दात एक अत्यंत कटू सत्य लपलेले होते, जे पृथ्वीवरील प्रत्येक मातापित्याला अंतर्मुख करणारे आहे. गरुडाकडे एक भेदक दृष्टिक्षेप टाकत यमराज पुढे म्हणाले, जेव्हा मनुष्याला पुत्रप्राप्ती होते तेव्हा तो आनंदाने इतका आंधळा होतो की त्याला धर्म, नीती आणि न्यायाचा विसर पडतो. त्याला वाटते, हा माझा मुलगा आहे, हा माझा वारसदार आहे, याला जगातले सर्व सुख मिळायला हवे. ही भावना चुकीची नाही, पण जेव्हा ही भावना मोहात बदलते तेव्हा माणसाचा विनाश काळ सुरू होतो. या अंधपुत्र मोहाबाई मनुष्य काय नाही करत नाही, तो स्वतःचे इमान विकतो. एखाद्या सरकारी कार्यालयात बसलेला अधिकारी आपल्या मुलाला परदेशात पाठवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आलिशान गाडी घेण्यासाठी निर्लज्जपणे गरिबांकडून लाच घेतो. एखादा व्यापारी आपल्या मुलासाठी बँक बॅलन्स वाढवण्यासाठी अन्नात भेसळ करतो. एखादा जमीनदार आपल्या मुलाची संपत्ती दुप्पट करण्यासाठी एखाद्या गरीब अनाथ विधवेची जमीन हडपतो. जेव्हा तो हे सर्व पाप करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, हे सर्व मी माझ्या मुलासाठीच करत आहे. पण हेच गरुडा सर्वात मोठे भ्रमजाळ आहे, ज्यामध्ये अडकून मनुष्य स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. निसर्गाचा आणि कर्माचा नियम अत्यंत स्पष्ट व कठोर आहे. जो पाप करेल फळ त्यालाच भोगावे लागेल. ज्या मुलासाठी हा बाप आयुष्यभर दुसऱ्यांचे गळे कापतो तो मुलगा कधीही बापाच्या पापात वाटेकरी होत नाही. तो मुलगा फक्त आणि फक्त बापाच्या पैशात वाटेकरी असतो, त्याच्या कर्मात नाही. चित्रगुप्ताच्या दरबारातील तो भयंकर न्याय समजावून सांगताना यमराज म्हणाले, ज्या दिवशी या पापी पित्याचा मृत्यू होतो तेव्हा घरात एकच आक्रोश सुरू होतो. तोच मुलगा ज्याच्यासाठी बापाने पापे केली होती तो छाती बडवून पडून रडतो. स्मशानात जाऊन अत्यंत दुःखाने बापाच्या चितेला अग्नी देतो. पण जसजशी त्या चितेची आग शांत होत जाते तसतसे त्या मुलाचे अश्रूही आटू लागतात. दिवसांचे सुतक संपले की तोच मुलगा पापाने कमावून ठेवलेल्या संपत्तीचा मालक बनतो. तो त्या पैशांवर आईश करू लागतो, जो आपल्या बायको मुलांसोबत सुखात राहतो. पण बापाने उभारलेल्या बंगल्यात शांत झोपतो. त्याचे आयुष्य पूर्ववत सुरू होते. यमराजांचा आवाज आता अत्यंत गंभीर आणि भयानक झाला. पण तिकडे ज्या बापाने त्या मुलासाठी आपले संपूर्ण आयुष्य आणि इमान पणाला लावले होते त्याची आत्मा मात्र चित्रगुप्ताच्या दरबारात थरथर कापत उभी असते. त्याच्या खात्यावर फक्त आणि फक्त दुसऱ्यांना दिलेल्या वेदना, फसवणूक आणि पापांचा काळाकुट्ट अंधार असतो. आणि मग चित्रगुप्त त्याला अशी शिक्षा सुनावतात की ती ऐकून यमलोकातील यमदूतांच्याही अंगावर काठा उभा राहतो. गरुड पुराणात या शिक्षेला तप्तमूर्ती नरक असे म्हटले आहे. यमराज गरुडाला त्या नरकाचे प्रत्यक्ष दृश्य दाखवतात. ते दृश्य इतके भयानक आहे की पाहणाऱ्याचे काळीज क्षणार्धात पाणी पाणी होईल. चारही बाजूनी काळाकुट्ट अंधार आहे आणि त्या अंधारात फक्त रक्ताच्या उकळणाऱ्या नद्या वाहताना दिसत आहेत. वातावरणात अत्यंत दुर्गंधी पसरलेली आहे आणि कोट्यावधी आत्म्यांच्या किंकाळण्याचा भयानक आवाज सर्वत्र घुमत आहे. त्या नरकाच्या मध्यभागी एक अत्यंत विशाल आकाशाला भिडणारा लोखंडी खांब उभा आहे. तो साधा खांब नाही, तो खांब आगीच्या प्रचंड भट्टीमध्ये तापून लालभडक झालेला आहे. त्या लाल तप्त लोखंडातून उष्णतेच्या भयंकर ज्वाळा बाहेर पडत आहेत आणि ठिणग्या उडत आहेत. त्या खांबाजवळून गेले तरी शरीराची राख होईल इतकी भयानक धग त्यातून बाहेर येत आहे. आणि तिथे दोन धिप्पाड, क्रूर आणि निर्दयी यमदूत एका आत्म्याला फरफटत आणत आहेत. तो आत्मा दुसरा तिसरा कोणी नसून तोच पापी बाप आहे, ज्याने आपल्या मुलासाठी गरिबांचे लचके तोडले होते. तो आत्मा पूर्णपणे नग्न आणि असहाय्य आहे.
तो भीतीने थरथर कापत आहे. त्याचे डोळे त्या लाल भडक तप्त लोखंडाकडे लागलेले आहेत आणि त्याला समजले आहे की आता आपले काय होणार आहे. तो गयावया करू लागतो. जमिनीवर लोळण घेतो. यमदूतांचे पाय पकडतो. पण यमदूतांच्या अंतकरणात दयेचा लवलेशही नसतो. ते त्याला क्रूरपणे उचलतात आणि त्या भयंकर लाल तप्त लोखंडी खांबाला कवटाळायला लावतात. जसा तो आत्मा त्या लाल भडक खांबाला मिठी मारतो तसा सू असा एक भयंकर आवाज येतो. त्याच्या अंतींद्रिय शरीराची कातडी त्या लाल तप्त लोखंडाला चिकटते आणि चढू लागते. तो आत्मा एक काळीच फाडणारी किंकाळी फोडतो. वेदनेचा असा स्फोट होतो जो शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. तो जळतोय, तडफडतोय, किंचाळतोय. त्या भयानक वेदनेत असह्य होरफळीत तो आत्मा आकाशाकडे पाहून टाह फोडतो. मला सोडा, मला वाचवा. आहो, मी हे सगळं माझ्या स्वतःसाठी नाही केलं. मी माझ्या मुलासाठी केलं होतं. माझ्या वंशासाठी केलं होतं. मी स्वतः फाटके कपडे घातले आणि त्याच्यासाठीच हे पैसे साठवले होते. त्याला हाक मारा, त्याला इथे बोलवा, त्याला सांगा मला वाचवायला. तो येईल, माझा वारस नक्की येईल. त्याची ती केविलवाणी हाक ऐकून एक यमदूत त्याच्या जवळ येतो. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नसतो. तो अत्यंत शांत, कठोर आणि निर्दयी आवाजात त्या जळणाऱ्या आत्म्याला म्हणतो, तुझा मुलगा तो आता इथे नाही, ज्याच्यासाठी तू इमान विकलंस, गरिबांचे तळतळाट घेतलेस. तो तुझा मुलगा आता तू जमा केलेल्या त्या बापाच्या पैशांवर पृथ्वीवर मजेतेश करत आहे. त्याने नवीन गाडी घेतली आहे आणि तो त्याच्या कुटुंबासोबत सुखामध्ये फिरत आहे. त्याला आता तुझी आठवणही येत नाही. त्याने तुला कधीच विसरून एक नवीन जीवन सुरू केलं आहे. इथल्या या भयंकर आगीत जळायला तू आणि फक्त तूच एकटा आहेस. कारण पाप तू केलं होतंस आणि या नरकात पापात कुणीही वाटेकरी नसतं, कोणीच नाही. हे शब्द त्या लाल तप्त लोखंडापेक्षाही जास्त चटके देणारे असतात. त्या आत्म्याला अचानक जाणवतं की आपण आयुष्यात किती मोठी चूक केली. ज्याच्यावर आंधळं प्रेम केलं, ज्याच्यासाठी स्वतःचं मरण आणि नरकयातना विकत घेतल्या, तो मुलगा आता पूर्णपणे परका झाला आहे. तिथे उरते ती फक्त अत्यंत भयानक पोकळी, श्वास रोखणारी भीती, जळणारा पश्चाताप आणि युगानुयुगे भोगावा लागणारा अत्यंत भयानक एकटेपणा. तो आत्मा तिथेच त्या लाल तप्त खांबाला चिकटून कोट्यावधी वर्षे नुसता किंचाळत राहतो. मित्रांनो, गरुड पुराणातील हे सत्य अत्यंत अंगावर काटा आणणारे आहे. हे दृश्य आपल्याला एक खूप मोठी शिकवण देतं. जेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गाने पैसे कमवता, तेव्हा तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या त्या पैशांवर, तुमच्या त्या सुखावर नक्कीच हक्क सांगतात. त्यांना तो पैसा हवा असतो. पण जेव्हा त्या पैशाची, त्या पापाची किंमत चुकवायची वेळ येते, जेव्हा चित्रगुप्ताच्या दरबारात हिशेब मागवला जातो आणि नरकात शिक्षा दिली जाते, तेव्हा तुमचा तो लाडका मुलगा, तुमची पत्नी, तुमचे नातेवाईक कोणीही तिथे तुमच्या मदतीला येत नाहीत. यमराज गरुडाला हेच समजावून सांगत होते की पुत्रमोह हा माणसाला केवळ आणि केवळ नरकाच्या दारात नेऊन उभा करतो. जगात कोणीही कोणाचे नसते. फक्त कर्मांचे आणि ऋणानुबंधनांचे खेळ असतात. जे कमवायचे ते सत्याने आणि नीतीने कमवावे. कारण जाताना माणूस फक्त आणि फक्त आपले कर्म सोबत घेऊन जातो, पैसा किंवा परिवार नाही. गरुड आता पूर्णपणे निशब्द झाले होते. त्यांना मानवाच्या या दुर्दशेची खंत वाटत होती. पृथ्वीलोकातील माणसाचे हे जीवन म्हणजे एक भयानक चक्रव्यूह वाटू लागले होते, जिथे तो अज्ञानाने स्वतःभोवती कर्माचे असे पाश गुंमतो, ज्यातून तो जन्मोजन्मी सुटू शकत नाही. गरुडांनी अत्यंत व्याकुळतेने यमराजांना विचारले, हे धर्मराज, जर हे सत्य इतके भयानक आहे, तर मग या सगळ्यातून सुटण्याचा मार्ग काय? जर मनुष्य अज्ञानाने या मोहात पडत असेल, तर त्याने आपले जीवन कसे जगावे? या ऋणानुबंधनाच्या आणि कर्माच्या भयानक जाळ्यातून एका सामान्य माणसाने स्वतःला कसे वाचवावे? तर मग मित्रांनो, गरुडाच्या या प्रश्नात आपल्या सर्वांच्याच आयुष्याचे सार दडलेले आहे. गरुड पुराण, श्रीमद भगवद्गीता आणि आपल्या प्राचीन शास्त्रांनी मिळून एक असा उपाय, एक असा अचूक मार्ग सांगितला आहे, जो जर माणसाने आपल्या आचरणात आणला, तर तो या ऋणानुबंधनाच्या भयानक जाळ्यातून कायमचा मुक्त होऊ शकतो. त्याला कधीही नरकाची दारे पाहावी लागणार नाहीत. तो उपाय काय आहे? मातापिता म्हणून माणसाने नेमकं कोणतं कर्तव्य पार पाडावं,
जेणेकरून त्याला मोक्ष मिळेल. हे अत्यंत महत्त्वाचे रहस्य आपण आता अंतिम भागात जाणून घेणार आहोत. हे पक्षीराज या अंधकारमय आणि भयानक चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा, या ऋणानुबंधनाच्या पाशातून कायमच मुक्त होण्याचा फक्त आणि फक्त एकच मार्ग आहे. यमराजांचा आवाज आता अत्यंत शांत, गंभीर आणि ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघालेला होता. त्यांच्या शब्दात आता कोणतीही भीती नव्हती. होती तर एक असा शाश्वत उपाय दडलेला होता, जो ऐकण्यासाठी खुद्द गरुडही प्राण कानात आणून बसले होते. यमराज पुढे म्हणाले, आणि तो मार्ग म्हणजे भगवद्गीतेने आणि सर्व शास्त्रांनी सांगितलेला निस्वार्थ कर्माचा आणि मोहत्यागाचा मार्ग. मनुष्य लोकातील माणसाने सगळ्यात आधी हे भयंकर सत्य स्वीकारायला हवं की त्याच्या घरात जन्म घेणारा मुलगा हा एक स्वतंत्र आत्मा आहे, तो तुमचा मालकी हक्क नाही. यमराज गरुडाला कर्मयोगाचे अत्यंत गूढ तत्वज्ञान समजावून सांगत होते. मनुष्य जेव्हा माता किंवा पिता बनतो तेव्हा त्याला वाटतं की त्याने एक नवीन जीवाला जन्म दिलेला आहे. पण सत्य हे आहे की तुम्ही कोणत्याही आत्म्याला जन्म देऊ शकत नाही आणि त्याला मारू सुद्धा शकत नाही. आत्मा हा अमर आणि शाश्वत आहे. तो फक्त स्वतःचा जुना हिशोब पूर्ण करण्यासाठी आणि आपला स्वतःचा मार्गक्रमण करण्यासाठी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवास करत असतो. या प्रवासात माता पिता हे फक्त एक माध्यम असतात, एक निमित्त असतात. जसा एखादा प्रवासी काही काळासाठी एखाद्या धर्मशाळेत थांबतो, तसाच तो आत्मा तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात काही काळासाठी थांबायला आलेला असतो. तो तुमचा नाही आहे, तो ईश्वराचा अंश आहे. हे ऐकून गरुडाला एक नवीनच दृष्टी मिळाली. यमराज पुढे म्हणाले, म्हणूनच मातापिता म्हणून माणसाने आपले कर्तव्य नक्कीच पार पाडावे. मुलाचे पालन पोषण करावे, त्याला चांगले संस्कार द्यावे, त्याला त्याच्या पायावर उभे करावे. पण हे सर्व करत असताना मनात चुकून सुद्धा मी याच्यासाठी करतोय, मग याने म्हातारपणी मला सुख दिलं पाहिजे, हा स्वार्थी विचार किंवा हा माझा वारसदार आहे, हा अहंकार बाळगू नये. जिथे अपेक्षा जन्म घेते तिथेच दुःखाची आणि ऋणानुबंधनाच्या चक्राची सुरुवात होते. निस्वार्थ मनाने केलेले पालनपोषण हाच खऱ्या अर्थाने मातापित्यांसाठी मोक्षाचा मार्ग आहे. पण हे ऐकून गरुडाने धर्मराजांना एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न विचारला. जर एखाद्याच्या नशिबात एखादा शत्रुपुत्र किंवा ऋणपुत्र आलाच, जो त्याला पावलोपावली अपमानित करत असेल, घरातून हाकलून देत असेल, तर त्या मातापित्यांनी काय करावे? त्यांनी त्याला शाप द्यावा का? त्यांनी न्यायासाठी आक्रोश करत बसावे का? यमराज अत्यंत मृदू पण ठाम आवाजात म्हणाले, नाही, अजिबात नाही. तिथेच तर मानवाची सर्वात मोठी परीक्षा असते. जर तुमचा मुलगा तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तुमचा अपमान करत असेल किंवा तुमची संपत्ती हिरावून घेत असेल, तर अज्ञानाने त्याला शाप देऊ नका. कारण शाप दिलात, त्याच्याबद्दल मनात द्वेष आणि संताप ठेवलात, तर तुम्ही कर्माचा आणखीन एक नवीन धागा, आणखीन एक नवीन हिशोब तयार कराल, जो फेडण्यासाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. त्याऐवजी ज्ञानी माणसाने हे ओळखावे की हा माझा पूर्वजन्माचा शत्रू आहे, जो आज वसूल करायला आला आहे. यमराजांनी त्यावर अचूक उपाय सांगितला. अशा वेळी त्या मातापित्यांनी आपले हात जोडावेत आणि ईश्वराला सांगावे, हे देवा, आज माझा पूर्वजन्माचा हिशोब चुकता झाला. माझे सर्व कर्ज आज फिटले. मी या आत्म्याला मुक्त करत आहे. आणि जर नशिबाने घरात सेवक पुत्र किंवा धर्मपुत्र जन्माला आला, जो तुमची देवासमान सेवा करत असेल, तर त्याचाही अहंकार बाळगू नका. तो तुमच्या पुण्याईचा परिणाम आहे, हे ओळखून त्या सुखाबद्दलही देवाचेच आभार माना. जो मनुष्य या पुत्रमोहाच्या दलदलीतून स्वतःला बाहेर काढतो आणि हे सर्व ईश्वराचे आहे या भावनेने जगतो, त्याच्यासाठी चित्रगुप्ताच्या वहीतील ऋणानुबंधनाचे हे भयंकर चक्रव्यूह कायमचे तुटते. तो आत्मा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. हे सर्व समजावून सांगताना यमराजांनी गरुडाला मृत्यूलोकातील एक शेवटचे दृश्य दाखवले. ते कोणत्याही भयंकर नरकाचे नव्हते, तर पृथ्वीवरील एका अत्यंत साध्या गरिबाच्या झोपडीबाहेरचे होते. आणि इथेच मृत्यूलोकातील कर्माचा सर्वात मोठा आणि अंतिम खेळ खेळला जात होता. कडकडीत दुपारची वेळ होती. सूर्याच्या प्रखर झळा जमिनीला भाजून काढत होत्या. एका जुन्या पडक्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक अत्यंत वृद्ध माता उभी होती. तिचे वय 80च्या घरात होते. अंगावर एक जुनी विणलेली सुती साडी होती. शरीरात त्राण उरले नव्हते.
पाठीला बाक आला होता आणि चेहऱ्यावर आयुष्याच्या संघर्षाच्या खोल सुरकुत्या होत्या. तिच्या समोरच तिचा 50 वर्षांचा मुलगा उभा होता. त्याचा चेहरा संतापाने लालबुंद झालेला होता. त्याने अत्यंत क्रूरपणे कोणत्याही दयेविना आपल्या जन्मदात्रीचे काही फाटके कपडे आणि एक जुनी पिशवी घराबाहेरच्या धुळीत भिरकावून दिली होती. निघून जा इथून, पुन्हा या घराकडे तोंड करू नकोस. माझं आणि माझ्या बायका मुलांचं आयुष्य नरक करून ठेवलेस तू. जा, कुठे मरायचे तिथे मर, पण माझ्या दारात नको. तो मुलगा एखाद्या राक्षसासारखा ओरडत होता. त्याने अक्षरशः तिला धक्के मारून उंबरठ्या बाहेर काढले होते आणि तिच्या तोंडावर दरवाजा जोरात आदळला होता. त्या उन्हात भर दुपारच्या वेळी ती वृद्ध माता त्या धुळीत आपल्या विखुरलेल्या कपड्यांजवळ एकटीच उभी होती. तिचे डोळे त्या बंद दरवाजाकडे लागले होते. सामान्यतः अशा वेळी कोणतीही आई छाती पडून रडली असती, देवाला कोसली असती, मुलाला भयंकर शाप दिले असते, किंवा मी याच्यासाठी काय नाही केलं असा टाह फोडून बेशुद्ध झाली असती. पण त्या मातेने तसे काहीच केले नाही. तिच्या चेहऱ्यावर संताप नव्हता, द्वेष नव्हता किंवा भविष्याची भीतीही नव्हती. ती हळूहळू अत्यंत शांतपणे खाली वाकली. तिने आपले ते जुने कपडे एका पिशवीत भरले. त्यानंतर ती त्या बंद दरवाजाकडे पाठ करून अंगणातील एका जुन्या तुळशी वृंदावनासमोर आली. त्या उन्हात तापलेल्या जमिनीवर ती वृद्ध माता अत्यंत सावकाश गुडघ्यांवर बसली. तिने आपले दोन्ही थरथरणारे सुरकुतलेले हात एकमेकांना जोडले आणि आपले डोळे अलगद मिटून घेतले. त्या क्षणी तिच्या मिटलेल्या डोळ्यांच्या कडांतून 2 अत्यंत उबदार अश्रू घडले आणि तिच्या गालांवरून खाली घरंगळले. पण ते अश्रू दुःखाचे नव्हते. तिच्या ओठांवर अचानक एक अत्यंत शांत, समाधानी आणि दैवी स्मित हास्य उमटले. तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य असे होते जणू कित्येक युगांचे ओझे आज तिच्या पाठीवरून कायमचे उतरले होते. ती हात जोडून आकाशाकडे पाहत अत्यंत शांत, खोल आणि आत्मिक स्वरात स्वतःशीच पुटपुटली. हे परमेश्वरा, हे माझ्या विठ्ठला, तुझे अनंत उपकार आहेत रे माझ्यावर. आज माझा शेवटचा हिशोबही पूर्ण झाला. ज्या कर्माच्या ओझ्याखाली मी कित्येक जन्म दबले होते, ते कर्ज आज माझ्या या मुलाने माझी संपत्ती आणि घर हिरावून घेऊन पूर्ण केले. माझा कोणताही राग नाही त्याच्यावर. तो तर फक्त तुझा एक हिशोबनीच होता. आज माझे सर्व ऋणानुबंध तुटले. आज मी मोकळी झाली देवा. आज माझा हा आत्मा पूर्णपणे मुक्त झाला. आता फक्त मला तुझ्या चरणांची जागा दे. ती तिथेच त्या तापलेल्या जमिनीवर डोळे मिटून आणि ओठांवर ते विलक्षण स्मितहास्य घेऊन शांत बसून राहिली. तिच्या सभोवताली एक अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली दैवी वलय निर्माण झाले होते. तिने फक्त एका क्षणात एका अत्यंत कठीण प्रसंगात आपल्या मोहाचा त्याग करून जन्ममृत्यूचे लाखो वर्षांचे चक्र भेदून टाकले होते. ती आता कोणत्याही कर्मात अडकलेली नव्हती. ती आता पूर्णपणे मुक्त झाली होती. यमलोकात हे दृश्य पाहताना गरुडाच्या डोळ्यांतूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्याने यमराजांना साष्टांग दंडवत घातला. हे धर्मराज, आज माझे अज्ञान पूर्णपणे नष्ट झाले आहे. मृत्यूलोकातील मानवाचे जीवन, त्याचे दुःख आणि त्याची मुक्ती या सगळ्याचे रहस्य मला आज खऱ्या अर्थाने उमगले आहे. जो मनुष्य या वृद्ध मातेसारखा पुत्रमोह सोडतो आणि प्रत्येक घटनेला कर्माचा खेळ मानून ईश्वराला शरण जातो, त्याला कोणताही नरक किंवा कोणतीही शिक्षा कधीच स्पर्श करू शकत नाही, हे मला आज समजले. यमराजांनी स्मित करत गरुडाला आशीर्वाद दिला. हे पक्षीराज, हेच गरुड पुराणाचे अंतिम आणि सर्वात महान सत्य आहे. जोपर्यंत मनुष्य माझे माझे करत मोहाच्या जाळ्यात अडकलेला असतो, तोपर्यंत तो दुःख आणि नरकाच्या यातना भोगत असतो. पण ज्या क्षणी तो सर्व काही तुझेच आहे असे म्हणून ईश्वराला शरण जातो, त्या क्षणी त्याचे सर्व ऋणानुबंध जळून खाक होतात आणि मग उरते ती फक्त शाश्वत शांती आणि अंतिम मुक्ती. हे रहस्य उलगडल्यानंतर गरुडाने यमराजांचे आभार मानले आणि ते आपल्या परमेश्वर भगवान विष्णूंच्या सेवेसाठी वैकुंठ लोकाकडे मार्गस्थ झाले. त्यांच्या पंखाच्या फडफडण्यासोबतच यमलोकातील तो गूढ आणि रहस्यमय संवाद कायमचा शांत झाला. पण मागे मृत्यूलोकातील मानवासाठी एक अत्यंत मोठा आणि विचार करायला लावणारा संदेश ठेवून गेला. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा
आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्कीच लिहा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.